पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या प्रगती पर्व या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम धायरी येथे उत्साहात पार पडला। या कार्य अहवालाचे प्रकाशन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आणि भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे हरिभक्त पारायण राजेंद्र एप्रे महाराज तसेच सचिन भोसले, सुधाकर जाधवर, मंगेश पाटील, शरद जगताप, यशवंत धायगुडे, सचिन मोरे, बाळासाहेब नवले, सचिन मनेरे, सुरेश धर्मावत तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांच्यासह धायरी नरे परिसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या कार्याचा गौरव केला। प्रगती पर्व या कार्य अहवालात त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकास कामांचा व उपक्रमांचा सविस्तर आढावा देण्यात आला। या प्रकाशन सोहळ्यादरम्यान हरिदास चरवड यांनी जनतेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरिदासजी चरवड यांच्या विकास कामाचे या ठिकाणी अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये झालेला आहे। शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, त्याचप्रमाणे आध्यात्मिक संप्रदायिक मधले एप्रे महाराज असतील, शिक्षण महर्षी सुधाकर जाधवराव असतील, शहराचे उपाध्यक्ष सचिनजी मोरे, या या खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंतजी धायगुडे, सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, खर तर प्रगती पर्व हे हरिदासजी चरवड यांचं विकास अहवाल या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। हा अहवाल पाहिल्याच्या नंतर काम बोलतं हे तुम्हाला दिसून येईल। जरी त्या ठिकाणी निवडणुका होण्याला उशीर झाला तरी सुद्धा या ठिकाणी हरिदासजी चरवड यांचं काम थांबलेलं नव्हतं। 5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही विकास कामं केली ही सर्व त्या प्रगती पर्व या अहवालामध्ये आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक विकास कामाच्या उद्घाटनाला, भूमिपूजनाला, त्याचप्रमाणे आध्यात्मिक, सांप्रदायिक असेल, क्रीडाविषयक कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमाला माझी आवर्जून उपस्थिती असते। त्यामुळे किमान या अहवालामध्ये मी 75 ते 80% त्या ठिकाणी दिसून येत आहे। हरिदासजी चरवड खर तर असा कार्यकर्ता आहे की या ठिकाणी संघटनेचं काम असो किंवा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाची कामं असो किंवा आध्यात्मिक संप्रदायिक मध्ये असणारी जी काही करावयास लागणारी कामं असतील ही सर्व काम करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या या ठिकाणी विकास पर्व या अहवालाचं प्रकाशन झालेलं आहे। मला आनंद वाटतो या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा तो वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर त्यांच्या सुद्धा लक्षात येईल या कमी कालावधीमध्ये खर तर अतिशय चांगल्या प्रकारे विकास काम करणारा कार्यकर्ता म्हणून वडगाव असेल, धायरी असेल, नरे असेल, या सर्व भागामध्ये नक्कीच लोकांच्या प्रचितीला येणार आहे। मला वाटतं मी या ठिकाणी हरिदासजी चरवड यांना शुभेच्छा देतो की तुम्ही या ठिकाणी अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे। अहवाल म्हणजे काय तर गेलेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जी काही चांगली विकास कामं केली ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हरिदासजी चरवडनी केलेला आहे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माझे मित्र हरिदासजी चरवड यांच्या विकास पर्व या कार्य अहवालाचं उद्घाटन खडकवासला विधानसभेचे आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापकीर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला। हरिदास चरवड हे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटनेमध्ये अत्यंत चांगलं काम केलं। एक
सजग कार्यकर्ता, समाजाप्रती आपुलकी असणारा कार्यकर्ता काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिदास चरवट. या भागामध्ये गेले अनेक वर्ष मग वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करत आज हरिदास चरवट या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. एक उत्तम वक्ता, उत्तम कार्यकर्ता, उत्तम नेतृत्व या भागामध्ये हरिदासजींच्या माध्यमातून लाभले. मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना त्यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2017 ते 22 या कार्यकालामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सभासद म्हणून माझ्या वडगाव बुद्रुक, ताहेरी, वडगाव खुर्द, शेंगडोर परिसरातील नागरिकांनी मला संधी दिली आणि या कार्यकालामध्ये आपल्याला 2 वर्षाचा कार्यकाल जर सोडला तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं जास्त काम प्रामाणिकपणे करता येण्यासारखं होतं ते 100% काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जे काम झालेलं आहे त्या कामाचा सर्व लेखाजोखा जो आहे तो प्रगती पर्व नावाने अहवाल आज प्रकाशित केलेला आहे. हे प्रगती पर्व जे आहे तो अहवाल सादर करत असताना एक मनस्वी आनंद निश्चितपणे मला होतो की ज्यासाठी आपण अट्टहास केला होता ते काम जे आहे ते काम करण्याचा प्रयत्न माझ्या कार्यकालामध्ये मी केला आणि जवळजवळ 16पेक्षा जास्त प्रोजेक्ट आपण करू शकलो. मग 3 दवाखाने असतील, 3 शाळा असतील, 2 गार्डन आहे, महिला बचत गट भवन आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे, विविध प्रकारचे DP रोड जे आहेत ते विकसित करण्याची संधी मला मिळाली. मला वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक असतील, हे सर्व करत असताना निश्चितपणे त्याचा समाजाला फायदा व्हावा, समाजाने त्याचा उपभोग घ्यावा, समाजाला त्याचं संवर्धन करावं अशी भूमिका निश्चितपणे राहिलेली आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, विविध लोकांच्या समस्या असतील, त्याच्यावर करायचे आंदोलन असतील, निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून कायम रस्त्यावर राहण्याचा प्रयत्न हा माझा राहिलेला आहे. हे काम करत असताना कैलासवासी खासदार गिरीश बापट असतील, आपल्या भागातील आमदार भीमराव अण्णा तापकीर असतील किंवा आता राज्यमंत्री जे आहेत, माजी महापौर जे आहेत होते ते आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, यांनी वेळोवेळी जी मदत केली त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहणार आहे. एक कार्यकर्ता म्हणून, सामान्य घरातील एक व्यक्ती म्हणून निश्चितपणे त्यांची मदत जी आहे ती मला मिळालेली आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा एक घटक म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून, संघटनेमधला कार्यकर्ता म्हणून जे काम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा व्यक्तिशः आणि सर्व माझ्या मार्गदर्शक जे आहेत त्यांचा सदैव ऋणी निश्चितपणे राहील. भविष्य काळामध्ये जर संधी मिळाली तर निश्चितपणे याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची मी प्रयत्न निश्चितपणे करेल. ज्या लोकांमुळं, ज्या माझ्या नागरिकांमुळे मला संधी मिळाली त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यापेक्षा कायम त्यांच्या ऋणामध्ये राहण्याचा प्रयत्न माझा राहील. कारण चारित्र्य आणि काम ही माझी निश्चितपणे काम करण्याची सूत्री राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच भविष्य काळामध्ये सुद्धा मी निश्चितपणे काम करेन. धन्यवाद.